आपल्या धर्मज्ञान गंगा या चॅनलला सबस्क्राईब. जय श्रीराम. भगवद्गीतेतला अध्याय पहिला आणि श्लोक नंबर 14. अत्र शूरा महेश्वसा भीमार्जुन समान युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. हे तात्पर्य, द्रोणाचार्याच्या बलशाली आणि नीतीपूर्ण युद्धकलेसमोर धृतराष्ट्र काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांना उल्लेखत विजयाचा मार्गातील अत्यंत मोठा अडथळा म्हणून नोंद करतो. कारण त्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन इतकेच बलशाली आणि शक्तिशाली होते. त्यातील भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली. म्हणजे भीम आणि अर्जुन ह्याची भीती होतीच दुर्योधनाला युद्धाच्या क्षेत्रात. पण हे बाकीचे जे होते युधान, विराट, द्रुपद ह्यांची पण त्यांना तेवढीच भीती होती. कारण भीम आणि अर्जुन ह्यांच्या समानच त्यांची ताकद होती. त्यांचे युद्धकला कौशल्य त्यांच्या प्रमाणच होती. त्यामुळे त्याला भीती होती दुर्योधनाला की हे लोक युद्धकलेत आणि युद्धात आपल्याला जड जाईल. आजचा श्लोकचा अर्थ एवढाच. हरे कृष्ण. जय श्रीराम.